आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आयना दाऊ, वैराग्य चिमटा हालवू. संत सेनाजी महाराजांनी आपल्या व्यवसायाशी निगडीत रचलेला हा पारमार्थिक अभंग आहे. नाभिक समाजाच्या साहित्याचं दालन समृद्ध करण्याचं मोलाचं कार्य संतांनी केलंय. शिवाय लक्ष्मीकांत घुमे नावाच्या कवीने काव्यसंग्रह लिहिला. हे साहित्य जनमानसापर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने नाभिक साहित्य संमेलनाचं आयोजन महाराष्ट्रात प्रथमच करण्यात आलं आहे. अत्यंत सुंदररित्या आणि महाराष्ट्रभरातून आलेले साहित्यिक, जबलपूर, MP, गुजरात, महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणून साहित्यिक आलेले होते. सर्व भाषेतील सर्व शाखीय असं हे साहित्य संमेलन आज सुरू आहे. आणि ही जी आहे हे आज स्वर्ण अक्षरानं लिहिणाऱ्या नाभिक समाजाच्या इतिहासात असा हा क्षण आहे. याचा आज आम्हाला अत्यंत आज अमरावतीकरांना हे साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. आणि आज मी नाभिक समाजाला या साहित्य ह्याच्यातून पुढे खूप प्रगती हो याची मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्र कलादर्पण नाभिक साहित्य मंडळाच्या वतीनं आज महाराष्ट्रामध्ये हे जे पहिलं साहित्य संमेलन होऊन घातलं आहे, समाजाच्या साहित्यिकांची ध्वजपताका आहे असं मी म्हणतो. आणि हे साहित्य संमेलन या अमरावतीच्या मातीतून रुजून उद्या महाराष्ट्रामध्ये वटवृक्षासारखं मोठं होईल अशा मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पण संघ यांच्या वतीने टाउन हॉल येथे आयोजित या संमेलनात समाजातील वरिष्ठ नागरिक व समाज बांधव उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.